हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा 28 युनिट कव्हर करताय, जो आहे डेथ ऑफ अ पार्टनर. ठीक आहे. याच्या पहिले आपण 27 टॉपिक्स कव्हर केलेले आहेत डिटेल्समध्ये. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज मिनिमम 2 ते 3दा बघून द्या, जेणेकरून तुमचे सर्व कन्सेप्ट जे आहेत आणि MCQs जे आहेत ते क्लिअर होतील. याच्यानंतर आपण डेट ऑफ पार्टनरशिप फॉर्मचा एक लास्ट टॉपिक जो आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप, तर तो कव्हर करू. आणि त्याच्यानंतर मग कंपनी अकाउंट्स मीन्स त्याच्यामध्ये पण आपल्याला 6 टॉपिक्स कव्हर करायचे आहेत, ज्याच्यामध्ये शेअर्स, डिबेंचर, प्रेफरन्स शेअर्स याचे टॉपिक्स आपल्याला 6 कंप्लीट करायचे, ते आपण कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, आज आपण इथे काय शिकणार आहे, लर्निंग आउटकम काय आपला. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन बघणार आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे तो आहे राईट ऑफ गोईंग पार्टनर्स इन सर्टन केस टू शेअर सबसिक्वेंट प्रॉफिट. ठीक आहे. नंतर थर्ड पॉईंट आहे अमाऊंट पेएबल टू लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डेड पार्टनर. नंतर फोर्थ आहे जॉईंट लाईफ पॉलिसी केस स्टडी आहे, सेपरेट लाईफ पॉलिसी आहे, त्याच्यानंतर कॉमन MCQs आणि टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तसेच 7 टॉपिक्स आपल्याला आज इथे कव्हर करायचे आहे, मीन्स त्यांचे की पॉईंट्स आणि त्याचे MCQs. ठीक आहे. तसाच प्रोफेशनल अकाउंट नॉलेजची PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाईल. PDF मध्ये सर्व MCQs मराठी आणि इंग्लिश कंबाईन लँग्वेजमध्ये दिलेले आहे, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि तुमचे पेपरमध्ये जे MCQs येणार आहेत त्याचे पूर्ण रिव्हिजन तिथे कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा, इथे इंट्रोडक्शन स्टार्ट करूया आपण. फर्स्ट आहे आपला डेट ऑफ पार्टनरचा इंट्रोडक्शन. तर बघा इथे काय दिलेलं आहे. फर्स्ट पॉइंट आहे डेथ ऑफ पार्टनर डज नॉट नेसेसरी एंड द पार्टनरशिप. बरोबर आहे. भागीदाराच्या मृत्यूनंतरही भागीदाराचा व्यवसाय संपुष्टात येईलच असे नाही. मीन्स पार्टनरची डेथ झाली तरी बिझनेस ॲज इट इज चालू राहते. ठीक आहे. तो एंड होत नाही. त्याच्यानंतर सेकंड इथे म्हटलेलं आहे बघा, इट लीड्स टू रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टनरशिप. याला भागीदारीचे पूर्ण रचनात्मक रचना म्हणतात. ठीक आहे. थर्ड आहे रिमेनिंग पार्टनर्स कंटिन्यू द बिझनेस. उरलेले भागीदार व्यवसाय चालू ठेवतात. आणि फोर्थ म्हटलंय इश्यू ऑन डेथ आर सिमिलर टू रिटायरमेंट. मृत्यूच्या वेळी निर्माण होणाऱ्या समस्या निवृत्तीप्रमाणेच असतात. ठीक आहे. आता बघा फिफ्थ पॉईंट दिलेला आहे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी आर रिक्वायर्ड. मालमत्ता व देणग्यांचे पूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक असते ऍट द टाइम ऑफ डेथ ऑफ पार्टनर. नंतर सिक्स्थ आहे प्रॉफिट लॉस ऑन रिव्हॅल्युएशन इज शेअर्ड बाय ऑल पार्टनर्स इन्क्लुडिंग द डिसीज. त्यातून झालेला नफा तोटा सर्व भागीदारांमध्ये मृत भागीदारासह वाटला जातो. नंतर सेवंथ आहे गुडविल ट्रीटेड सेम ॲज इन रिटायरमेंट. गुडविलचे हिशोबशीर पद्धती निवृत्तीप्रमाणेच असते. आणि एट आहे जॉईंट लाईफ पॉलिसी ट्रीटमेंट इज सेम बट द फर्म रिसीव्ह क्वालिटी अमाऊंट ऑन डेथ. संयुक्त जीवा विमा देखील तसाच हाताळला जातो, पण मृत्यूनंतर कंपनीस विम्याची रक्कम मिळते. ठीक आहे. तर हे मेन की पॉइंट्स आहे आपलं डेथ ऑफ पार्टनरचे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचे. आता याच्यानंतर याचे आपण MCQs बघूया. तर बघा फर्स्ट आहे व्हॉट हॅपन्स टू द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म ऑन द डेथ ऑफ पार्टनर. भागीदाराच्या मृत्यूनंतर भागीदारी फर्मचा व्यवसाय काय होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज कंपल्सरी डिझॉल्व. सेकंड इट कंटिन्यू अंडर द सेम पार्टनरशिप डीड. थर्ड इट कम टू अन एंड ड्यू ऑफ लॉ. अँड फोर्थ इट इज रिकन्स्टिट्यूटेड अँड कंटिन्यू बाय द रिमेनिंग पार्टनर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ. ठीक आहे. इट इज रिकॉन्स्टिट्यूटेड अँड कंटिन्यू बाय रिमेनिंग पार्टनर. उरलेले भागीदार फर्मचे पुनर्रचना करून व्यवसाय चालू ठेवतात. नेक्स्ट सेकंड रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप ऑन डेथ ऑफ पार्टनर इज सिमिलर टू विच इव्हेंट. भागीदाराच्या मृत्यूनंतर भागीदाराची पुनर्रचना कोणत्या घटनेशी सामर्थ्य दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर, सेकंड एम्ब्लॅगेशन, थर्ड रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर अँड फोर्थ कन्वर्जन इनटू द कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, भागीदाराचा राजीनामा. नेक्स्ट थर्ड ऑन डेथ ऑफ पार्टनर व्हॉट मस्ट बी डन टू द असेट अँड लायबिलिटी. भागीदाराच्या मृत्यूनंतर मालमत्ता व देणी यांचे काय करावे लागते. तर बघा ऑप्शन आहे इग्नोर देम, सेकंड डिस्ट्रीब्यूट थम, थर्ड रिव्हॅल्यू देम अँड फोर्थ सेल देम ऑफ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिव्हॅल्यू देम, त्यांचे पूर्ण मूल्यांकन करावे. ठीक आहे.
तसंच बघा अकाउंटची कॉम्बाईन जी बुक आहे ती ऑल इन वन अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7000 MCQs आहेत, 7 चॅप्टर्स पूर्ण मिळून. ठीक आहे, एक कंबाईनच बुक आहे. जर तुम्हाला सेपरेट पाहिजे असेल तर सेपरेट पण मिळून जाणार, आणि ही जी आहे ही कंबाईन आहे. ठीक आहे, ज्यांना पण पाहिजे असेल तर व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून तुम्ही तिथनं बुक किती घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, द प्रॉफिट अँड लॉस अरायझिंग फ्रॉम रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर्ड टू. पूर्ण मूल्यांकनातून मिळणाऱ्या नफ्या तोट्याचे हस्तांतरण कोणत्या खात्यात होते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ओनली टू सर्वाइंग पार्टनर, सेकंड ओनली टू डिसीज पार्टनर, थर्ड ऑल पार्टनर्स इन्क्लुडिंग डिसीज, अँड फोर्थ रिझर्व अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ऑल पार्टनर्स इन्क्लुडिंग डिसीज. सर्व भागीदारांना भागीदारास. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, गुडविल ऑन डेथ ऑफ पार्टनर इज ट्रीटेड इन द सेम वे ॲज इन अ केस ऑफ. ठीक आहे, मीन्स मेलेला मीन्स मयत भागीदाराच्या वेळी सदिच्छा कशी हाताळली जाते? तर बघा ऑप्शन आहे, ऍडमिशन, डिझॉल्युशन, रिटायरमेंट अँड कन्व्हर्जन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, रिटायरमेंट मीन्स निवृत्ती. नेक्स्ट, सिक्स्थ, इन केस ऑफ डेथ द जॉइंट लाईफ पॉलिसी अमाउंट इज रिसिव्ड बाय. मृत्यूच्या प्रसंगी संयुक्त जीवन विमा रक्कम कोण प्राप्त करते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ओनली डिसीज पार्टनर फॅमिली, सेकंड द फर्म, थर्ड द गव्हर्नमेंट अँड फोर्थ द नॉमिनी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, द फर्म. ठीक आहे. नेक्स्ट, सेवन्थ, विच अकाउंट शो द शेअर ऑफ गुडविल टू डिसीज पार्टनर. मयत भागीदाराच्या सदिच्छा वाटणाऱ्याचे दर्शवणारे खाते कोणते आहे? बघा ऑप्शन आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड रिव्हॅल्युएशन अकाउंट, थर्ड कॅपिटल अकाउंट ऑफ डिसीज पार्टनर, अँड फोर्थ ड्रॉइंग अकाउंट. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅपिटल अकाउंट ऑफ डिसीज पार्टनर, मयत भागीदाराचे भांडवल खाते. नेक्स्ट, 8, द अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर इज पेड टू. मयत भागीदारास देय रक्कम कोणास दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट हिज लिगल हायर, सेकंड सर्वाइव्हिंग पार्टनर, थर्ड गव्हर्नमेंट अँड फोर्थ नॉमिनी ऑफ द फर्म. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, हिज लिगल हायर, त्याच्या कायदेशीर वारसांना. नेक्स्ट, 9, रिव्हॅल्युएशन अकाउंट इज प्रिपेअर्ड टू रेकॉर्ड. खात्याच्या पूर्ण मूल्यांकनात कोणते व्यवहार नोंदवले जातात? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट न्यू कॅपिटल इंट्रोडक्शन, सेकंड चेंज इन पार्टनरशिप रेशियो, थर्ड इन्क्रीज ऑर डिक्रीज इन असेट अँड लायबिलिटी व्हॅल्यू, अँड फोर्थ प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इन्क्रीज ऑर डिक्रीज इन असेट अँड लायबिलिटी व्हॅल्यू, मालमत्ता व देणी यांच्या मूल्यातील बदल. नेक्स्ट, 10th, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग जॉइंट लाईफ पॉलिसी इन केस ऑफ डेथ. मृत्यूच्या वेळी संयुक्त जीवन विमा संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट पॉलिसी अमाउंट इज इग्नोर्ड, सेकंड इट इज पेड इक्वली टू ऑल पार्टनर, थर्ड इट इज पेड टू द फर्म अँड ट्रीटेड लाईक रिटायरमेंट केस, अँड फोर्थ इट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट इज पेड टू द फर्म अँड ट्रीटेड लाईक रिटायरमेंट केस. ती फर्मला मिळते आणि निवृत्तीप्रमाणे हाताळली जाते. आता बघा नेक्स्ट 28.2 आहे, सेकंड टॉपिक आहे आपला, पार्टनर्स इन सर्टन केसेस टू शेअर सबसिक्वेंट प्रॉफिट. ठीक आहे. आता बघा पार्टनरशिप मध्ये सेक्शन 37 जो आहे त्याच्या ऍज पर काय म्हणतात बघा, इफ पार्टनर डाईज ऑर रिटायर अँड बिझनेस इज कंटिन्यू विदाउट फायनल सेटलमेंट दिस सेक्शन अप्लाइज. ठीक आहे. जर भागीदार स्मरण पावला किंवा बाहेर पडला आणि उरलेले भागीदार अखेरीस खाती न करता तयार व्यवसाय सुरू ठेवतात तर हा कलम लागू होतो. कोणता? सेक्शन 37. ठीक आहे. मग म्हटलं आहे, इन द ऍब्सेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट टू द कॉन्ट्ररी द आउटगोईंग ऑर डिसीज पार्टनर ऑर इस्टेट हॅज 2 ऑप्शन्स. कोणताही वेगळा करार नसेल तर बाहेर पडलेल्या किंवा मृत भागीदाराच्या इस्टेटला 2 पर्याय मिळतात. तर बघा कोणता आहे, फर्स्ट आहे शेअर इन प्रॉफिट्स. ठीक आहे. अर्न युझिंग इज शेअर इन फर्म प्रॉपर्टी, त्याच्या भांडवलाच्या उपयोगातून मिळालेल्या नफ्याचा हिस्सा. आणि सेकंड म्हटलेला आहे इंटरेस्ट ॲट 6% पर annum ऑन हिज कॅपिटल टिल फायनल सेटलमेंट. अंतिम देयक होईपर्यंत त्यांच्या भांडवलावर 6% वार्षिक व्याज. ठीक आहे. हे 2 पॉइंट्स असतात नेहमी जेव्हा सेक्शन 37 जर अप्लाय होत असेल तेव्हा. ठीक आहे. आता बघा काय म्हटलंय, इफ द पार्टनर ऑप्शन टू बाय हिज शेअर ॲज पर प्रायर अग्रीमेंट अँड फॉलो इट्स प्रॉपरली देन नो प्रॉफिट इंटरेस्ट इज पेबल. जर पूर्वीच्या करारानुसार उरलेले भागीदार त्याचा हिस्सा खरेदी करतात आणि सर्व अटी पाळतात तर नफा व्याज देण्याची गरज. नेक्स्ट पॉइंट आहे, इफ द टर्म आर नॉट फुलफिल्ड देन प्रॉफिट ऑर इंटरेस्ट मस्ट बी पेड. कराराच्या अटी नीट पाळल्या नाहीत
तर भागीदारास नफा किंवा व्याज मिळावे लागेल. आणि म्हटलंय मग द ऑन आउटगोईंग पार्टनर इज नॉट बाउंड टू चूज प्रॉफिट ऑर इंटरेस्ट अंटिल हिज शेअर प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड. जोपर्यंत नफ्याचा हिस्सा ठरलेला नाही तोपर्यंत पर्याय निवडायची जबाबदारी नसते. ठीक आहे. बघा एक्झाम्पल्स दिलेला आहे. EBC shares profit equally. ठीक है. C dies on 31st October 2081. Capital is 1,20,000. ठीक है. AB continue business, payment made to C estate on 1st February 2022. Profit for 3 months is 28,000. तर C options बघा. Share in profit 30,770. Interest at 6% means 1,800. तर बेटर जे ऑप्शन आहे ते काय आपल्याजवळ की शेअर प्रॉफिटचा घेऊन चूज करायचा. ठीक आहे. 30,740. ओके. बघा आता त्याचे MCQs बघूया. तर बघा फर्स्ट आहे अंडर सेक्शन 37 ऑफ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इफ नो फायनल सेटलमेंट इज मेड द आउटगोइंग पार्टनर और हिज इस्टेट इज एंटायटल्ड टू. भारतीय भागीदारी अधिनियमाच्या कलम 37 नुसार अंतिम हिशोब न झाल्यास बाहेर पडलेल्या भागीदारास किंवा त्याच्या वारसास कोणता हक्क असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली नॉमिनल कम्पेन्सेशन, सेकंड शेअर ऑफ गुडविल, थर्ड शेअर ऑफ प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड टू हिज शेअर ॲट 6% अँड लमसम अमाऊंट डिसाइडेड बाय द कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड शेअर ऑफ प्रॉफिट ॲट्रिब्यूट टू हिज शेअर ऑर 6% इंटरेस्ट. त्याच्या वाटाच्या आधारे नफा किंवा 6% व्याज. Next, second, what is the interest rate applicable under the section 37 if outgoing partner choose interest instead of profit? कलम 37 अंतर्गत बाहेर पडलेल्या भागीदाराने नफ्याऐवजी व्याज निवडल्यास कोणता व्याजदर लागू होतो. तर बघा ऑप्शन आहे 5% पर एनम, 6% पर एनम, 7.5% एनम ॲज पर RBI रेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 6% पर एनम, 6% वार्षिक. Next, third, if surviving partner exercise options to purchase deceased partner share as a contract and comply with the term, then जर उरलेल्या भागीदारांनी करारानुसार मृत भागीदाराचा हिस्सा खरेदी करण्यास पर्याय निवडला आणि अटी पूर्ण केल्या तर काय होईल. तर बघा ऑप्शन आहे द डिसीज इस्टेट गेट शेअर इन फ्युचर प्रॉफिट, सेकंड द डिसीज इस्टेट इज नॉट एंटायटल्ड फॉर फर्दर प्रॉफिट, third the partnership is dissolved, and fourth the capital account are transferred to resolve. The correct answer is the second the deceased estate is not entitled to further profit. मृत भागीदाराच्या मालमत्तेस अधिक नफा मिळणार नाही. Next, fourth, if the partner failed to comply materially with the options to buy deceased share, then जर भागीदाराने मृत भागीदाराचा हिस्सा खरेदी केल्यास पर्याय घेतल्यानंतर अटी पालन न केल्यास काय होईल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द ऑप्शन इज स्टील व्हॅलिड, सेकंड ही इज नॉट लायबल फॉर एनिथिंग, थर्ड ही मस्ट अकाउंट फॉर प्रॉफिट अंडर सेक्शन 37 अँड फोर्थ ही कॅन कंटिन्यू विदाउट एनी रिस्ट्रिक्शन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ही मस्ट अकाउंट फॉर प्रॉफिट अंडर द सेक्शन 37. त्याला कलम 37 अंतर्गत नफ्याचा हिशोब द्यावा लागतो. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ बघा काय म्हटलंय सी कॅपिटल ऑन हिज डेट वॉज 1,20,000. ए अँड बी कंटिन्यू बिझनेस विदाउट सेटलमेंट अँड फर्म अर्न 28,000 इन 3 months. व्हॉट इज द सी प्रॉफिट शेअर. बघा सीच्या मृत्यूनंतरचे भांडवल 1,20,000 होते. ए आणि बी हे हिशोब न करता व्यवसाय चालू ठेवला आणि 3 महिन्यात 28,000 नफा मिळवला. तर सीचा नफ्याची हिस्सा किती. तर बघा ऑप्शन आहे 10,000, 13,714, 14,050 आणि 1,800. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 13,740. ठीक आहे ॲज पर त्याचा जे काही रेशिओ आहे त्यानुसार. आता बघा सिक्स्थ आहे हाऊ इज कॅपिटल रेशिओ कॅल्क्युलेटेड इन प्रॉफिट ॲट्रिब्युशन अंडर द सेक्शन 37. कलम 37 अंतर्गत नफा वाटप करताना भांडवल गुणोत्तर कसे ठरवले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बेस्ड ऑन ड्रॉइंग, second based on previous year profit, third based on capital of partner at the time of death, and fourth equally among surviving partners. The correct answer is third based on capital of partner at the time of death. मृत्यूस वेळीच्या भांडवलाच्या आधारे. ठीक आहे. नेक्स्ट सेवन्थ what is the interest amount under the section 37 C capital 1,20,000 for 3 months at 6% per annum.
1,20,000 या सीच्या भांडवलावर 6% वार्षिक दराने 3 महिन्याचे व्याज किती येईल? तर बघा ऑप्शन आहे 2,400, 1,800, 36,000, 3,600 अँड 12,000. करेक्ट आन्सर आहे 1,800. ठीक आहे. नेक्स्ट 8. When must the outgoing partner make his election between interest on share in profit? बाहेर पडलेल्या भागीदाराने नफा आणि व्याज यापैकी पर्याय कधी निवडावा? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इमिडिएटली आफ्टर द डेट, सेकंड विदिन 30 days, थर्ड आफ्टर शेअर ऑफ प्रॉफिट इज ॲज सर्टन अँड फोर्थ बिफोर कंटिन्यूइंग पार्टनर रिझ्यूम बिझनेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड आफ्टर शेअर ऑफ प्रॉफिट इज ॲज सर्टन, नफ्याचा हिस्सा ठरल्यानंतर. Next, 9th, if the contract specify that deceased partner share shall be purchased and the term of followed properly, can his estate claim share of profit? जर करारात मृत भागीदाराचा हिस्सा खरेदी करायचा असा पर्याय दिला आहे आणि अटीचे पालन झाले तर त्या मालमत्तेस नफ्यावर हक्क राहतो का? तो आन्सर आहे यस ऑलवेज, सेकंड नो, थर्ड ओनली इफ प्रॉफिट एक्झिट 25,000 अँड फोर्थ यस बट इंटरेस्ट होईल. तर करेक्ट आन्सर आहे इथे नो. ठीक आहे, तो प्रॉफिटवर क्लेम नाही करू शकत. नेक्स्ट 10th, इन ॲब्सेन्स ऑफ एनी अग्रीमेंट विच ऑफ द फॉलोइंग इज अप्लिकेबल टू ऑन गोईंग पार्टनर? कोणताही करार नसल्यास बाहेर पडलेल्या भागीदारास खालीलपैकी काय लागू? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ही मस्ट फॉरगो ऑल ड्यूज, सेकंड ही इज एंटाइटल्ड टू शेअर इन लॉसेस, थर्ड he may option for 6% interest or profit share attributable to his share, and fourth he must wait for the court order. The correct answer is third, he must option for 6% interest or profit share attributable to the his share. तो 6% व्याज किंवा नफ्यातील हिस्सा निवडू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे 28.3 अमाउंट पेएबल टू लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डेट पार्टनर. तर बघा त्याचा सेटलमेंट ऑफ डेट पार्टनर बघा फर्स्ट आहे लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे एंटाइटल्ड टू रिसीव्ह, कायदेशीर वारसांना खालील गोष्टी मिळतात. तर बघा फर्स्ट आहे कॅपिटल अकाउंट बॅलन्स, मृत भागीदाराचा भांडवल खात्यातील उर्वरित रक्कम. सेकंड आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इफ स्टेटेड डीड, करार नमूद असल्यास भांडवलावर व्याज. त्याच्यानंतर थर्ड शेअर ऑफ गुडविल, गुडविल मधील हिस्सा. त्याच्यानंतर फोर्थ शेअर इज अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट रिझर्व्ह, न वाटलेला नफा किंवा राखीव निधी. नंतर फिफ्थ आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी, मालमत्ता व देणग्यांच्या पूर्ण मूल्यांकनातील नफा. नेक्स्ट 6 आहे प्रॉफिट अप टू डेथ ऑफ पार्टनर, मृत्यूच्या तारखेपर्यंत नफा. आणि 7th आहे शेअर इन जॉईंट लाईफ पॉलिसी, संयुक्त जीवन विमा मधील हिस्सा. असे 7 पॉइंट आहे, 7 ज्या गोष्टी आहेत त्या मिळतात. ठीक आहे, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह टू एंटाइटल्ड टू रिसीव्ह, ह्या 7 गोष्टी ज्या आहेत त्या हायर, जे पण काही पर्सन हायर्स आहे लीगल रिप्रेझेंटेटिव्ह हायर आहे त्यांना हे मिळतं. आता बघा पुन्हा पॉइंट दिला लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आर लायबल फॉर, कायदेशीर वारसाची जबाबदारी खालीलप्रमाणे. बघा काय आहे ड्रॉइंग पर्सनल विड्रॉल, मृत भागीदाराचे काढलेले पैसे. सेकंड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, त्या रकमेवरील व्याज. थर्ड लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज, पूर्ण मूल्यांकनातील तोटा. आणि फोर्थ आहे लॉस अप टू द डेट ऑफ डेथ, मृत्यूपूर्वी झालेल्या व्यवसायातील तोटा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे आहे प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेट, मृत भागीदाराचा नफा. नंतर एस्टिमेट युझिंग प्रॉफिट अँड लॉस, सस्पेन्स अकाउंट, नफा तोटा सस्पेन्स मार्फत अंदाज. आणि त्याच्यानंतर फायनल अमाऊंट इज क्रेडिटेड टू द एक्झिक्युटर अकाउंट, अंतिम रक्कम वारसाच खात्यात टाकली जाते. ठीक आहे. आता बघा मेथड्स दिलेले आहे. मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ, नफा मोजण्याची पद्धत. तर पहिला आहे टाइम बेसिस, वेळेनुसार. बघा नफा वर्षभर समान प्रमाणात मिळाला आहे असे गृहीत, जसं उदाहरणार्थ मागील वर्षाचा नफा 2,25,000 आणि भागीदार 3 महिन्यांनी मरण पावतो तर 3 महिन्याचा नफा 56,250 त्याला मिळेल. ठीक आहे. सेकंड जर भागीदाराचा नफ्यात 2/10 हिस्सा असेल तर त्याचा हिस्सा 6,250 मिळेल. ठीक आहे. सेकंड म्हटलंय बघा टर्नओव्हर सेल्स बेसिस, विक्रीच्या प्रमाणात. मागील वर्षातील विक्री व नफा गृहीत धरून सध्याच्या विक्रीच्या प्रमाणावर नफा ठरवतात. नफा दर जर सारखा राहिला असे गृहीत धरले जातात. ठीक आहे. या 2 टाइम बेसिस मेथड आणि टर्नओव्हर सेल्स बेसिस अशा 2 टाईपने आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये वेळ. ठीक आहे.
आता बघा त्याचे MCQs आहे. तर बघा काय म्हटलंय फर्स्ट, अपॉन द डेट ऑफ पार्टनर हु रिसीव्ह द अमाऊंट ड्यू टू द डिसीज पार्टनर. भागीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रति थकीत रक्कम कोणाला दिली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सर्वायव्हिंग पार्टनर, थर्ड नॉमिनी ऑफ द फर्म, थर्ड लीगल रिप्रेझेंटेटिव्ह अँड फोर्थ रजिस्टर ऑफ द फर्म. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लीगल रिप्रेझेंटेटिव्ह, कायदेशीर वारस. नेक्स्ट सेकंड, which of the following is not an entitlement of legal representative of deceased partner. खालीलपैकी कायदेशीर वारसास हक्क नसलेली बाब कोणती. तर बघा ऑप्शन आहे शेअर ऑफ गुडविल, सेकंड शेअर ऑफ रिव्हॅल्युएशन लॉस, थर्ड शेअर ऑफ प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ अँड फोर्थ जॉईंट लाईफ पॉलिसी शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड शेअर ऑफ रिव्हॅल्युएशन लॉस, पुन्हा मूल्यांकनातील तोट्यातील हिस्सा. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, हाऊ इज द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ पार्टनर डेथ युजली कॅल्क्युलेटेड. भागीदाराच्या मृत्यूपर्यंतचा नफा कसा मोजला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट थ्रू ट्रेडिंग अकाउंट, सेकंड थ्रू रिव्हॅल्युएशन अकाउंट, थर्ड थ्रू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट अँड फोर्थ थ्रू बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड थ्रू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, नफा तोटा संशय खात्याद्वारे. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डिसीज पार्टनर्स आर लायबल फॉर विच ऑफ द फॉलोइंग. मृत भागीदाराचे कायदेशीर वारस खालीलपैकी कोणासाठी जबाबदार असतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर ऑफ गुडविल, सेकंड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, थर्ड इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड फोर्थ शेअर इन जनरल रिझर्व्ह. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, उचलण्यावरील व्याज. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, विच मेथड ॲज्युम प्रॉफिट इज अर्न इव्हनली ड्युरिंग धिस इयर. खालीलपैकी कोणती पद्धत वर्षभर नफा समान प्रमाणात मिळतो असे गृहीत धरते. बघा ऑप्शन आहे टाइम बेसिस, सेकंड सेल्स बेसिस, थर्ड कॅश बेसिस अँड फोर्थ ॲकरल बेसिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट टाइम बेसिस, कालावधी पद्धत. नेक्स्ट सिक्स्थ, if last year profit was 2,25,000 and partner died 3 months into the year, which estimated 3-month profit time basis. तर बघा मागील वर्षाचा नफा 2,25,000 होता आणि भागीदार 3 महिन्यांनी मरण पावला, तर त्या 3 महिन्याचा नफा किती कालावधीसाठी पद्धत. तर बघा ऑप्शन आहे 56,250, 18,750, 31,250 अँड 28. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड 31,250. ठीक आहे. 3 महिन्याचा जो इंटरेस्ट आहे तो त्याला ते मिळेल. ते इथे एकदा ऑप्शन्स जे आहे ते चेक करून घ्या. ठीक आहे. 56,250 तुम्ही याला काढून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट सेवन्थ, व्हॉट इज द शेअर ऑफ प्रॉफिट फॉर पार्टनर्स हॅव्हिंग 210 शेअर्स इफ 3 मंथ प्रॉफिट इज 31,250. ठीक आहे. जर 3 महिन्याचा नफा 31,250 असेल आणि भागीदारांचा वाटा 10 असेल तर त्या नफ्यातील हिस्सा किती. तर बघा ऑप्शन आहे 5,000, 6,250, 4,800 अँड 7,000. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 6,250. ठीक आहे. नेक्स्ट 8, अंडर टर्नओव्हर बेसिस व्हॉट इज रिक्वायर्ड टू एस्टिमेट प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. टर्नओव्हर पद्धती मृत्यूनंतरचा नफा मोजण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ड्रॉइंग अमाऊंट, सेकंड ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई, थर्ड टोटल कॅपिटल अँड प्रॉफिट ऑफ प्रिव्हियस इयर अँड फोर्थ गुडविल व्हॅल्युएशन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टोटल सेल्स अँड प्रॉफिट ऑफ प्रिव्हियस इयर, मागील वर्षाचा नफा व विक्री. नेक्स्ट 9th, which item is credited to the executor account of the deceased partner. मृत भागीदाराच्या कार्यकल्पाच्या खात्यावर कोणती बाब जमा केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर ऑफ रिव्हॅल्युएशन लॉस, सेकंड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, थर्ड शेअर ऑफ प्रॉफिट टिल डेथ ऑफ डेट अँड फोर्थ आउटस्टँडिंग सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड शेअर ऑफ प्रॉफिट टिल डेट ऑफ डेथ, मृत्यूपर्यंतचा नफ्यातील हिस्सा. नेक्स्ट 10th, which of the following is not a method of profit calculation till date. खालीलपैकी कोणती पद्धत मृत्यूपर्यंतचा नफा मोजण्यासाठी वापरली जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टाइम बेसिस, सेकंड टर्नओव्हर बेसिस, थर्ड ॲक्च्युअल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर मंथ अँड फोर्थ कॅपिटल गिअरिंग बेसिस. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कॅपिटल गिअरिंग बेसिस, भांडवल गिअरिंग पद्धत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 28.4 आहे बघा स्पेशल ट्रान्झॅक्शन इन केस ऑफ डेथ जॉईंट लाईफ पॉलिसी. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून तुम्हाला पण नोटिफिकेशन थ्रू व्हिडिओ मिळणार आणि मला पण प्रोत्साहन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार. ठीक आहे.
तर चला स्टार्ट करूया डेथ जॉईंट लाईफ पॉलिसी. तर बघा काय राहते जॉईंट लाईफ पॉलिसी, तर त्याचे की पॉइंट्स बघूया. बघा, जॉईंट लाईफ पॉलिसी इज टेकन बाय द फर्म इन द नेम ऑफ ऑल पार्टनर्स जॉईंटली. भागीदारी फर्म सर्व भागीदारांच्या नावाने संयुक्त जीवन विमा काढते. ठीक आहे. सेकंड म्हटलं ऑन द डेट ऑफ एनी पार्टनर द फर्म रिसीव द फुल पॉलिसी अमाउंट. भागीदाराचा मृत्यू झाल्यास कंपनीला पूर्ण विमा रक्कम मिळते. ठीक आहे. आता बघा 3 मेथड्स आहे अकाउंटिंग फॉर जॉईंट लाईफ पॉलिसी. फर्स्ट मेथड बघा, जॉईंट लाईफ पॉलिसी नॉट शोन इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये जॉईंट लाईफ पॉलिसी दाखवलेली नाही. तर बघा फुल रिसिप्ट फ्रॉम इन्शुरन्स इक्वल्स टू प्युअर गेन फ्रॉम द फर्म. जसं एक्झाम्पल जॉईंट लाईफ पॉलिसी आहे 1 लाख, शो नाउ हिअर ऑन ए डेथ फर्म गेट 1 लाख, प्रॉफिट 1 लाख. ठीक आहे. दिस प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट अमॉंग द प्रॉफिट शेअरिंग इज 5:3:2 जसा त्यांचा शेअरिंग रेशिओ असेल त्यानुसार. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड मेथड आहे बघा, जेएलपी शोन इन द बॅलन्स शीट ऍट सरेंडर व्हॅल्यू ओनली. बॅलन्स शीट मध्ये फक्त सरेंडर व्हॅल्यू दाखवली जाते. ओके, एक्झाम्पल दिलाय पॉलिसी व्हॅल्यू 1 लाख शोन 10,000 ॲज अ सरेंडर व्हॅल्यू. बरोबर आहे. ऑन द डेट फॉर्म रिसीव 1 लाख, गेन 90,000 मीन्स 1 लाख मधनं 10,000 मायनस केले विच इज ट्रीटेड ॲज अ प्रॉफिट आणि जो गेन डिस्ट्रीब्यूट राहील तो रेशिओ प्रमाणे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, जॉईंट लाईफ पॉलिसी शोन ॲट सरेंडर व्हॅल्यू प्लस जीएलपी रिझर्व. बॅलन्स शीट मध्ये सरेंडर व्हॅल्यू आणि रिझर्व दोन्ही. तर बघा 1 लाख जॉईंट लाईफ पॉलिसी, सरेंडर व्हॅल्यू 10,000 आणि रिझर्व 90,000. तर फर्म गेट्स किती 1 लाख. तर इथे नो प्रॉफिट अराइज, पॉलिसी व्हॅल्यू ऑलरेडी अकाउंटेड मीन्स 10,000 प्लस 90,000 तर 1 लाख. ठीक आहे. रिझर्व इज नाव डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द पार्टनर इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. ओके. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा काय म्हटलेलं आहे. फर्स्ट, व्हॉट इज द पर्पज ऑफ टाइम टेकिंग अ जॉईंट लाईफ पॉलिसी इन पार्टनरशिप फर्म. भागीदारी फर्म संयुक्त जीवन विमा का घेते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू कव्हर बिझनेस लॉस, सेकंड टू कव्हर पार्टनर्स लाईफ रिस्क, थर्ड टू इन्क्रीज कॅपिटल अँड फोर्थ टू अवॉइड डिझॉल्युशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टू कव्हर पार्टनर्स लाईफ रिस्क, भागीदाराच्या जीवनाचा धोका झाकण्यासाठी. Next, second, if the joint life policy is not shown in the balance sheet, how is firm affect on the partner's debt. जर संयुक्त जीवन विमा ताळेबंदात दाखवलेला नसेल तर भागीदाराच्या मृत्यूवर फर्मवर काय परिणाम होतो. तर बघा ऑप्शन आहे लॉस ऑकर, सेकंड नो इफेक्ट, थर्ड फर्म गेन एंटायर पॉलिसी अमाउंट अँड फोर्थ द फर्म रिसीव ओनली सरेंडर व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फर्म गेन एंटायर पॉलिसी म्हणजे फर्मला संपूर्ण विमा रक्कम मिळते. Next, third, if JLP is shown at surrender value only in the balance sheet, what is the gain on death of partner. जर JLP ताळेबंदात फक्त सरेंडर व्हॅल्यूवर दाखवला असेल तर मृत्यूवर फर्मला किती फायदा होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली सरेंडर व्हॅल्यू, सेकंड पॉलिसी अमाउंट मायनस सरेंडर व्हॅल्यू, थर्ड एंटायर पॉलिसी अमाउंट अँड फोर्थ नो गेन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड पॉलिसी अमाउंट मायनस सरेंडर व्हॅल्यू, विमा रक्कम मायनस सरेंडर व्हॅल्यू. Next, fourth, what is the treatment of the gain from joint life policy in case of partner death. भागीदाराच्या मृत्यूवर जॉईंट लाईफ पॉलिसी मधील नफा कसा वाटला जातो. तर बघा ऑप्शन आहे इक्वली अमॉंग ऑल पार्टनर्स, सेकंड ओनली टू डिसीज पार्टनर, थर्ड इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ अँड फोर्थ ओनली टू कंटिन्युइंग पार्टनर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, नफा वाटपाच्या प्रमाणात. Next, fifth, what is the nature of joint life policy reserve show in the balance sheet. ताळेबंदात दाखवलेला संयुक्त जीवन विमा राखीव निधी कसा स्वरूपाचा असतो. तर बघा ऑप्शन आहे लायबिलिटी, असेट, रिझर्व, कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिझर्व मीन्स राखीव निधी. नेक्स्ट 6, इन मेथड 3, ठीक आहे, when JLP appear at surrender value along with JLP reserve, what is the total gain on the death of partner. पद्धत 3 मध्ये जेव्हा JLP सरेंडर व्हॅल्यू व JLP राखीव निधी दाखवले जातात तेव्हा एकूण नफा किती. तर बघा ऑप्शन आहे ओनली पॉलिसी अमाउंट, सेकंड पॉलिसी अमाउंट मायनस सरेंडर व्हॅल्यू मायनस रिझर्व, थर्ड पॉलिसी अमाउंट मायनस सरेंडर व्हॅल्यू प्लस रिझर्व,
आणि फोर्थ आहे रिझर्व्ह अमाऊंट ओनली. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे? थर्ड, पॉलिसी अमाऊंट मायनस सरेंडर व्हॅल्यू प्लस रिझर्व्ह. विमा मायनस सरेंडर प्लस राखीव. नेक्स्ट 7, if joint life policy is maintained at surrender value and reserve is not created, how is the gain on policy distributed? जर JLP सरेंडर व्हॅल्यूवर ठेवले गेले आणि राखीव निधी तयार केला नाही तर नफा कसा वाटला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अमॉंग कंटिन्यू पार्टनर, सेकंड अमॉंग ऑल पार्टनर्स इन प्रॉफिट अँड लॉस रेशियो, थर्ड गिवन ओनली टू डिसीज पार्टनर एक्झिक्युटर अँड फोर्थ ट्रान्सफर टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अमॉंग ऑल पार्टनर्स इन प्रॉफिट अँड लॉस रेशियो, सर्व भागीदारांमध्ये नफा प्रमाण. नेक्स्ट 8, if JLP is not maintained in the book, how is the premium treated every year? जर JLP पुस्तकी खात्यात ठेवले जात नसेल तर प्रत्येक वर्षी प्रीमियमचा व्यवहार कसा होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ट्रीटेड ॲज अन असेट, सेकंड ट्रीटेड ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, थर्ड ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड फोर्थ ट्रान्सफर टू रिझर्व्ह. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च म्हणून. नेक्स्ट 9, in case of JLP maintained with reserve, how is the reserve distributed after a partner's death? JLP राखीव निधी असताना भागीदाराच्या मृत्यूनंतर राखीव निधी कसा वाटला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन कॅपिटल रेशियो, सेकंड इन प्रॉफिट शेअरिंग रेशियो, थर्ड ओनली टू डिसीज पार्टनर अँड फोर्थ इक्वली अमॉंग रिमेनिंग पार्टनर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इन प्रॉफिट शेअरिंग रेशियो, नफा वाटपाच्या प्रमाणात. नेक्स्ट 10th, if policy amount is 1 lakh, surrender value is 10,000 and JLP reserve 40,000, what is the gain profit to be distributed? बघा, जर विमा रक्कम 1 लाख, सरेंडर व्हॅल्यू 10,000 आणि JLP राखीव 40,000 असेल तर वाटणाऱ्या सारखा नफा किती? तर बघा ऑप्शन आहे 50,000, 90,000, 1 लाख, 60,000. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे 90,000. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे 28.5, स्पेशल ट्रान्झॅक्शन इन केस ऑफ डेथ सेपरेट लाईफ पॉलिसी. जर सेपरेट, जसं आपण जॉईंट लाईफ पॉलिसी पाहिली तशी सेपरेट लाईफ पॉलिसी. बघा काय म्हटलेलं आहे, इन्स्टेड ऑफ वन जॉईंट पॉलिसी फर्म टेक इंडिव्हिज्युअल लाईफ पॉलिसी ऑन ईच पार्टनर्स लाईफ. ठीक आहे, एकत्रित विमा न घेता प्रत्येक भागीदारासाठी स्वतःच्या नावाने वेगवेगळी विमा पॉलिसी घेतली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रीमियम इज पेड बाय फर्म अँड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. विमा हप्ता नफा तोटा खात्यातून खर्च म्हणून दाखवला जातो. ठीक आहे. आता बघा, ऑन द डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यूनंतर बघा, फर्म रिसीव्ह ओनली द इन्शुर्ड अमाऊंट ऑफ डिसीज पार्टनर पॉलिसी. कंपनीला फक्त मृत भागीदाराच्या पॉलिसीची रक्कम मिळते. सेकंड, सरेंडर व्हॅल्यू ऑफ सर्वाइंग पार्टनर पॉलिसी आर ऑल्सो टेकन इन टू द अकाउंट. उरलेल्या भागीदारांच्या पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू देखील समाविष्ट केली जाते. ठीक आहे. आता बघा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह काय मिळते बघा, डिसीज पार्टनर ॲश्युअर्ड पॉलिसी अमाऊंट आणि सेकंड डिसीज पार्टनर शेअर इन सरेंडर व्हॅल्यू ऑफ अदर पार्टनर. मृत म्हणजेच मृत भागीदाराची विमा रक्कम प्लस इतर पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यू मधील हिस्सा. ठीक आहे. आता बघा जर्नल एंट्रीज काय होतं त्याची, बँक अकाउंट डेबिट मीन्स ॲश्युअर्ड व्हॅल्यू टू सेपरेट लाईफ पॉलिसी ऑफ डिसीज पार्टनर, मृत भागीदाराच्या पॉलिसी रक्कम प्राप्त. ठीक आहे. नंतर बघा सेकंड आहे सेपरेट लाईफ पॉलिसी ऑफ डिसीज पार्टनर अकाउंट डेबिट, सेकंड सेपरेट लाईफ पॉलिसी ऑफ रिमेनिंग पार्टनर्स अकाउंट डेबिट टू एक्झिक्युटर अकाउंट अँड टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ही सुद्धा एंट्री होती. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट आहे, इन केस ऑफ सेपरेट लाईफ पॉलिसी हू रिसीव्ह द ॲश्युअर्ड अमाऊंट ऑफ द डिसीज पार्टनर. स्वतःच्या नावावर वेगळे जीवन पॉलिसी असल्यास मृत भागीदाराच्या विमा रकमेस कोण प्राप्त करतो? तर बघा ऑप्शन आहे कंटिन्यूइंग पार्टनर, सेकंड लीगल रिप्रेझेंटेटिव्ह, थर्ड क्रेडिटर्स अँड फोर्थ गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लीगल रिप्रेझेंटेटिव्ह, कायदेशीर प्रतिनिधी. नेक्स्ट सेकंड, इन केस ऑफ SLP सेपरेट लाईफ पॉलिसी. ठीक आहे, व्हॉट अमाऊंट इज रिसिव्ड फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी ऑन द पार्टनर डेथ. वेगळ्या जीवन विमा पद्धतीत भागीदाराच्या मृत्यूवर विमा कंपनीकडून किती रक्कम मिळते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली द सरेंडर व्हॅल्यू ऑफ ऑल पॉलिसी, सेकंड टोटल ऑफ ऑल पॉलिसीज, थर्ड ॲश्युअर्ड अमाऊंट ऑफ डिसीज पार्टनर पॉलिसी अँड फोर्थ नथिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ॲश्युअर्ड अमाऊंट ऑफ डिसीज पार्टनर पॉलिसी, मृत भागीदाराच्या पॉलिसीची विमा रक्कम. नेक्स्ट थर्ड,
व्हॉट इज डन विथ द सरेंडर व्हॅल्यू ऑफ सर्वाइंग पार्टनर पॉलिसी आफ्टर डेथ ऑफ पार्टनर. उरलेल्या भागीदाराच्या पॉलिसी सरेंडर व्हॅल्यूचे काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड, सेकंड इग्नोर्ड इन कॅल्क्युलेशन, थर्ड पेड टू कंटिन्यूइंग पार्टनर अँड फोर्थ कन्सिडर्ड फॉर कॅल्क्युलेटिंग अमाऊंट पेएबल टू लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. करेक्ट आन्सर आहे फोर्थ. ठीक आहे, कन्सिडर फॉर कॅल्क्युलेटिंग अमाऊंट पेएबल टू द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. कायदेशीर प्रतिनिधींना देय रक्कम ठरवण्याचे विचारात घेतलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, इन केस ऑफ सेपरेट पॉलिसी हाऊ आर प्रीमियम ट्रीटेड इन द बुक ऑफ अकाउंट. वेगळ्या जीवन विमा पद्धतीत प्रीमियम खात्यांमध्ये कसे दर्शवले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल एक्सपेंडिचर, सेकंड शोन ॲज असेट, थर्ड चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ ट्रीटेड ॲज रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खात्यात खर्च म्हणून दाखवले जातं. नेक्स्ट फिफ्थ, ऑन डेथ ऑफ अ पार्टनर व्हॉट एंट्रीज पास फॉर रिसिव्हिंग पॉलिसी अमाऊंट. भागीदाराच्या मृत्यूवर विमा रक्कम मिळाल्यावर कोणती नोंद केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्झिक्युटर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, सेकंड बँक अकाउंट डेबिट टू सेपरेट लाईफ पॉलिसी डिसीज अकाउंट, थर्ड बँक अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड थर्ड कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, बँक अकाउंट डेबिट टू सेपरेट लाईफ पॉलिसी ऑफ डिसीज पार्टनर अकाउंट. नेक्स्ट सिक्स्थ, हाऊ इज द सरेंडर व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग पार्टनर पॉलिसी डिस्ट्रीब्युटेड. उरलेल्या भागीदाराच्या पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू कशी वाटली जाते? तर बघा ऑप्शन आहे इक्वली, सेकंड कॅपिटल रेशिओ, थर्ड इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ अँड फोर्थ ओनली टू डिसीज पार्टनर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, नफा वाटपाच्या प्रमाणात. नेक्स्ट सेवन, व्हॉट इज द टोटल अमाऊंट पेएबल टू लीगल रिप्रेझेंटेटिव्ह इन केस ऑफ सेपरेट पॉलिसी. वेगळ्या पॉलिसीच्या प्रमाणात कायदेशीर प्रतिनिधींना एकूण किती रक्कम देय असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली अश्योर्ड अमाऊंट ऑफ डिसीज पार्टनर, सेकंड अश्योर्ड अमाऊंट प्लस डिसीज पार्टनर शेअर इन सरेंडर व्हॅल्यू ऑफ अदर पॉलिसी, थर्ड ओनली सरेंडर व्हॅल्यू ऑफ ऑल पॉलिसीज अँड फोर्थ शेअर ऑफ टोटल प्रीमियम पेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, अश्योर्ड अमाऊंट प्लस डिसीज पार्टनर शेअर इन सरेंडर व्हॅल्यू ऑफ अदर पॉलिसी, विमा रक्कम प्लस सरेंडर व्हॅल्यूतील वाट. नेक्स्ट 8, बघा एक्झाम्पल दिला, सोना गबू अमित शेअर प्रॉफिट इज 3:1:1. अमित डायज, अमित पॉलिसी 3 लाख, सरेंडर व्हॅल्यू ऑफ अदर 30,000 मीन्स 10,000 प्लस 20,000. हाऊ मच अमाऊंट इज पेएबल टू अमित लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. सोना गब्बू अमित नफा 3:1 चा प्रमाणात वाटतात. अमित मरण पावतो, अमितची पॉलिसी 3 लाख, उरलेला सरेंडर व्हॅल्यू 30,000, अमितला एकूण किती रक्कम देय मिळेल? तर बघा ऑप्शन आहे 3 लाख, 3,30,000, 66,000 अँड 60,000. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड 66,000. ठीक आहे. नेक्स्ट 9, व्हॉट जर्नल एंट्रीज पास टू ट्रान्सफर अमाऊंट टू एक्झिक्युटर अकाउंट आफ्टर द डेथ ऑफ पार्टनर. भागीदाराच्या मृत्यूनंतर विमा रक्कम कार्यपालकाच्या खात्यात हस्तांतर करण्याची कोणती जर्नल नोंद केली जाते? तर बघा ऑप्शन आहे एक्झिक्युटर अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, सेकंड सेपरेट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू एक्झिक्युटर अकाउंट, थर्ड सेपरेट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू सेपरेट पॉलिसी अकाउंट डेबिट and to executor to partners capital account credit and fourth banks account to capital. The correct answer आहे इथे third, separate life policy account debit, separate life policy other account debit to executor account to partners capital account. ठीक आहे. 10th, which of the following statement is true regarding SLP in case of partners death. भागीदाराच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या जीवन विमा पद्धती संबंधी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, entire policy value of all partner are distributed, second only the deceased partner policy is considered, third assured value of deceased and surrender value of other are distributed in profit and loss sharing, and fourth no amount is payable if policy is personal. The correct answer है third. ठीक है, काय है third, assured value of deceased and surrender value of other are distributed in profit and loss ratio. मृत भागीदाराची विमा रक्कम आणि उरलेल्यांची सरेंडर व्हॅल्यू नफा प्रमाणात वाटली जाते. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना पण अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची किंवा मराठी लँग्वेजची PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. आता नेक्स्ट 26.6 आहे आपल्याजवळ कॉमन MCQ. तर बघा फर्स्ट आहे A, B and C शेअर प्रॉफिट इन द रेशिओ 2:1:1. ठीक आहे. JLP
1,20,000, सरेंडर व्हॅल्यू 20,000. शेअर ऑफ JLP विल बी. बघा, A, B आणि C नफा 2:1:1 प्रमाणात वाटून घेतात. JLP 1,20,000 असून, ठीक आहे, सरेंडर बॅलन्स शीट मध्ये 20,000 सरेंडर व्हॅल्यू दाखवलेली आहे. ए मरण पावतो, तर JLP कसा वाटावा? तर बघा, त्यांचा जो रेशिओ आहे 50,000, 25,000, 25, 60,000, 30,000, 30,000 आणि 40, 35, 25. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, 60,000, 30,000, 30,000. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, RJ and D शेअर इन 7:5:4. D डायड. ठीक आहे. गुडविल व्हॅल्यू 3 year परचेस ऑफ एव्हरेज प्रॉफिट ऑफ 5 years. ठीक आहे. प्रॉफिट इज 29,600, 28,700, 28,900, 24,000 and 26,800. ठीक आहे. डी शेअर ऑफ गुडविल. तर बघा, RJD भागीदार 7:5:4 प्रमाणात, डी मरण पावतो. गुडविल 5 वर्षाचा सरासरी नफ्यात 3 पट प्रमाणात मोजावायचा आहे, तर डी चा वाटा किती? तर बघा, 20,700, 27,600, 82,800. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, 20,700. ठीक आहे. याला कॅल्क्युलेट करा आणि आन्सर काढा. जर मिसमॅच असेल तर सांगा. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, RJD शेअर आत्ताच आपण बघितला. RJD शेअर 7:5:4. डी डायड ऑन 30 June 2022. प्रॉफिट ऑफ 21-22 is 24,000. D share of the current year profit is still 30 June 2022 is काढायचं आपल्याला. बघा, RJD नफा 7:5:2 प्रमाणात वाटून घेतात. D 30 जून 2000 रोजी मरण पावतो. 2021-22 चा नफा 24,000 होता आणि 1 एप्रिल ते 30 मे या कालावधीत D चा वाटा किती? तर बघा, ऑप्शन आहे 6,000, 1,500, 2,000. इथे करेक्ट आन्सर आहे 1,500. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, रिव्हॅल्युएशन अकाउंट इज प्रिपेअर्ड ऍट द टाइम ऑफ. पूर्ण मूल्यांकन खाते तयार केले जाते केव्हा? बघा, फर्स्ट आहे ऍडमिशन अँड रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड सेकंड डेट ऑफ पार्टनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑल ऑफ द अबव. भागीदाराचा प्रवेश किंवा निवृत्तीच्या वेळेस आणि भागीदाराच्या मृत्यूच्या वेळी. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, ABC share profit 5:3:2. A dies goodwill 2 year purchase for last 3 year average profit. तर प्रॉफिट बघा 329, 346 and 4,05,000. B and C will pay to A executor. बघा, ABC नफा 5:3:2 प्रमाणात वाटून घेतात. A मरण पावतो. C 3 वर्षाच्या सरासरी नफ्यातून 2 पट गुडविल मोजायचा आहे. बी आणि सी ए च्या वारसाला किती रक्कम देते? तर बघा, ऑप्शन आहे 2,60,000 अँड 1,42,000. सेकंड 2,44,000, 2,60,000 अँड थर्ड 2,16,000 अँड 1,44,000. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, 2,16,000 अँड 1,44,000. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आहे 28.6 टेस्ट ऑफ युअर नॉलेज. ठीक आहे. याचे क्वेश्चन्स आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहे कमेंट सेक्शन्स मध्ये. ठीक आहे. व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि क्वेश्चनचे आन्सर देत चला, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट आहे सर्व्हायव्हिंग पार्टनर कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस. व्यवसाय त्वरित बंद होत नाही, पण सर्व भागीदारांच्या संमतीशिवाय तो चालवता येत नाही. तर ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट सेकंड, लीगल हायर ऑफ डिसीज पार्टनर आर एंटायटल्ड टू ड्यू ऑफ डिसीज पार्टनर. हे विधान खरे आहे का? त्यामुळे विधान चुकीचे आहे सांगा. ठीक आहे. इथे थोडं हे झालेलं आहे. सेकंड, टू फाइंड आउट द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लायबिलिटी, रिव्हॅल्युएशन अकाउंट इज प्रिपेअर्ड. मालमत्ता व देणी यांचे खरे मूल्य कळावे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार होतो. तर ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट फोर्थ, रिझर्व बिलॉंग्स टू द पार्टनर इन द सेम मॅनर द कॅपिटल कंट्रीब्युटेड बाय देम. राखीव निधी हा भागीदाराच्या भांडवलप्रमाणे वाटप केला जातो आणि कॅपिटल अकाउंट मध्ये दाखवला जातो. ट्रू किंवा फॉल्स. तर हे थोडे चुकलेले आहे, इथे मराठी ट्रान्सलेशन नाही आहे बरोबर लिहिले. बघा, फिफ्थ आहे लीगल हायर ऑफ डिसीज पार्टनर आर एंटायटल्ड टू ऑल ड्यूज ऑफ डिसीज पार्टनर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सिक्स्थ आहे इट इज व्हेरी मच नेसेसरी टू ऍडजस्ट गुडविल ऑफ डेट पार्टनर. ठीक आहे. नेक्स्ट सेवंथ आहे यस इट इज कंटिन्यू इन द अर्लिएस्ट शेअर और इन द न्यू शेअर इफ आयदर केस इट लीड टू द कम्प्युटिंग ऑफ न्यू प्रॉफिट. मृत भागीदाराच्या मृत्यूनंतर नवीन भागीदार अनुपात ठरवणे आवश्यक आहे असते. ट्रू किंवा फॉल्स. आणि लास्ट आहे ऑन डेथ ऑफ पार्टनर फर्म गेट्स फुल व्हॅल्यू सम अमाउंट जॉईंट पॉलिसी. ठीक आहे.
हे विधान बरेच वेळे पण बॅलन्स शीटवर त्यावर अवलंबून असते. बघा काय म्हटलंय, हे विधान बऱ्याच वेळे खरे असते पण बॅलन्स शीटवर JLP ची अकाउंटिंग कशी केली आहे यावर अवलंबून असते, असं नाही आहे. हे ऍक्च्युली हे क्वेश्चन्स वेगळे आहे, हे प्रोनाउन्सिएशन मराठीमध्ये थोडे वेगळे झालेलं आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये देऊ द्या. हे थोडं चुकीचं आहे. ठीक आहे, हे इरेज करून घ्या. ओके, तसंच सगळ्यांना जर बुक पाहिजे असेल कोणाला तर जीएसटीच्या किंवा सेपरेट ज्या सब्जेक्ट्स आहेत त्या सगळ्यांची सेपरेट बुक पण अवेलेबल आहे आणि कंबाईन बुक पण अवेलेबल आहे. तसंच मराठी लँग्वेजची बुक सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण बुक्स पाहिजे असेल PDF ला, ठीक आहे, त्यांनी जो गिवन नंबर आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तिथनं तुम्ही PDF घेऊ शकता. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.